अजित पवारांनी आंबेडकरांसोबत जावं, अमोल मिटकरींचा खळबळजनक वक्तव्य. महायुतीत अजित पवारांना डिवचण्याचा प्रकार सुरू. मिटकरींचा महायुतीवर मोठा आरोप. शिंदे फडणवीसांना सांगतो, मराठ्यांची वाय पान हलणार नाही. ओबीसींची मोठ बांधण्याचा प्रयत्न करू नका. जरांगे पाटलांचा देवेंद्र फडणवीसांना इशारा. विधानसभा आणि लोकसभेत आरक्षण द्या, भुजबळांकडून राजकीय आरक्षणाची मागणी. आंदोलन स्थगित, मात्र लढा सुरूच. 10 दिवसानंतर लक्ष्मण हाके आणि नवनाथ वाघमार यांचं उपोषण मागे. शिष्टमंडळासोबतच्या चर्चेनंतर उपोषण मागे. सत्ताधारीत ओबीसींना आंदोलन करायला लावतात. हाकेंचं उपोषण हे मॅनेज केलेलं होतं. जरांगेंचा गंभीर आरोप. ओबीसींबाबत सरकारला उशिरा जाग आली. मराठा आणि ओबीसी समाजाला सरकार फसवत आहे. सुप्रिया सुळेंची जोरदार टीका. पुण्यात राष्ट्रवादी शरद पवार पक्षाच्या महिला आघाडीची बैठकीला सुप्रिया सुळे, रोहिणी खडसेंही राहणार उपस्थित. विधान परिषदेसाठी भाजपमध्ये इच्छुकांची गर्दी. भाजपकडून आतापर्यंत 35 जणांनी केला अर्ज दाखल. मुंबई पदवीधर मतदारसंघ निवडणुकीचा देवेंद्र फडणवीसांनी घेतला आढावा. मुंबईतील सर्व आमदार, खासदार आणि नगरसेवकांसोबत साधला संवाद. विवेक कोल्हेंनी कोपरगावमधील 670 जणांची नोंदणी एका दिवसात कशी केली. अपक्ष उमेदवार विवेक कोल्हेंच्या आरोपाला आमदार किशोर दराडेंचा पलटवार. साताऱ्यातील हाय प्रोफाईल सातारा क्लब शासनाने ताब्यात घ्यावा. माजी सरकारी वकील विकास शिरगावकरांची मागणी. कोल्हापुरात शहर हद्दवाढ कृती समिती आक्रमक. मुख्यमंत्र्यांच्या दौऱ्यादरम्यान कोल्हापूर बंदची हाक. सांगलीत काँग्रेसचे शक्तीपीठ महामार्गाविरोधात आंदोलन. आंदोलनादरम्यान पालकमंत्री सुरेश खांडेंचा अडवला ताफा. भिवंडी महानगरपालिका हद्दीतील इमारतीची धोकादायक संरक्षक भिंत कोसळली. सुदैवाने यात कोणतीही जीवितहानी नाही. साताराच्या फलटणमध्ये पालखी मार्गाची प्रचंड दुरावस्था. पालखीच्या मुक्कामाला अवघे 10 दिवस शिल्लक. दमदार पावसामुळे रत्नागिरीतील खोर्नीनोको धरण भरलं. प्रशासनाकडून पर्यटकांना मनाईचे आदेश लागले. हिंगोलीच्या औंढा नागनाथ शहरात पावसाची जोरदार हजेरी. पावसामुळे शेतकऱ्यांना मोठा दिलासा. लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.